नमस्कार मित्रहो, श्री स्वामी समर्थ, जय गजानन माऊली। मी वैद्य हर्षवर्धन रामदास दाभेराव, श्री विश्वराज सुपर स्पेशालिटी चिकित्सालय व पंचकर्म सेंटर जालना। बघा मित्रांनो, आपण वेगवेगळ्या विषयांबद्दल नेहमीच आवर्जून या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यानुसार तुम्हाला त्या माहितीचा जो आहे की तो फायदा या ठिकाणी होतोय याची मी नक्कीच आशा बाळगतो। बघा मित्रांनो, आपण वेगवेगळ्या विषयांबद्दल या ठिकाणी आवर्जून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। त्या अनुषंगाने बघा, माझे काही रुग्णमित्र होते, त्यांनी मला प्रश्न केला होता, सर डोकेदुखीसाठी त्वरित आणि घरगुती एखादा उपाय सांगा। बघा मित्रांनो, फार छोटासा आणि सोपा, सगळ्यांनाच घरी करण्यासारखा हा उपाय आहे आणि आवर्जून या सगळे व्यंजन आणि हे जी वस्तू आहे, जी औषधे आहे, ती प्रत्येकाच्याच घरामध्ये आपल्याला एक सोप्या पद्धतीने आवर्जून या ठिकाणी बघायला मिळते किंवा किंबहुना प्रत्येकाच्याच घरामध्ये ही उपलब्ध देखील असते। बघा मित्रांनो, सर्दी पडसे होणे, त्याचबरोबर नाक चोंदणे, अर्थातच नाक बंद होणे, त्याचबरोबर नाकाला खाज येणे, त्यामुळे काय होतं की बऱ्याचशा व्यक्तींना जे आहे किंवा बऱ्याचशा रुग्णांना जे आहे ती डोकेदुखी या ठिकाणी जे आहे की जाणवायला लागते। यासाठी डोक्यावर किंवा कपाळावरती, त्याचबरोबर भुवयांच्या वर जायफळाचा लेप करणे हा फार फायदेशीर ठरतो। बघा मित्रांनो, जायफळ आपण घरामध्ये आवर्जून आपल्याला बघायला मिळतं आणि या जायफळाचा जो लेप आहे याचा फायदा नक्कीच तुम्हाला डोकेदुखीवरती नक्कीच आवर्जून होतो। बघा मित्रांनो, जायफळात एक प्रकारचा हा मंद बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण जायफळाबद्दल थोडक्यामध्ये माहिती घेतोय। बघा मित्रांनो, या ठिकाणी जायफळामध्ये काय असतं तर एक प्रकारचं मंद, एक मादक जो असतो, एक सुगंध यामध्ये असतो आणि हा लेप जो आहे, हा लेप लावल्याने थोड्याच वेळामध्ये चोंदलेले नाक जे आहे, अर्थातच बंद असलेले जे नाक आहे ते मोकळे या ठिकाणी होते। आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की नाक मोकळे होताच डोकेदुखी जी आहे ती या ठिकाणी लगेच तुम्हाला थांबलेली या ठिकाणी जाणवेल किंवा त्याच ठिकाणी तुम्हाला डोकेदुखी जी आहे ती लगेच तुमची थांबेल। बघा मित्रांनो, विशेषतः लहान मुलांमध्ये याचा अधिक चांगला फायदा या ठिकाणी नक्कीच करून घेता येतो। आवर्जून तुम्ही या ठिकाणी जायफळाचा जो उपयोग आहे तो नक्कीच करून बघा। फायदा मिळाल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब तसेच इतरत्र शेअर करायला देखील विसरू नका। बघा मित्रांनो, वेगवेगळ्या विषयांबद्दल आपण नेहमीच आवर्जून जाणून घेतोय आणि ती माहिती तुम्हाला आवडती आहे या अनुषंगाने तुम्ही चॅनलला देखील शेअर करायला या ठिकाणी विसरू नका। मी नक्कीच तुमच्या कमेंटची वाट या ठिकाणी बघतोय। ज्यांनी पण वापरलं त्यांनी नक्कीच मला आवर्जून या ठिकाणी तुमचे कमेंट्समध्ये तुमचे अनुभव जे आहेत ते या ठिकाणी नक्कीच सांगा। नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय गजानन माऊली।